नमस्कार नमस्कार मंडळी आजच्या कार्यक्रमात मी ऋचा गद्रे आपलं स्वागत करते. आज बुधवार, भारतीय सौर दिनांक 28 श्रावण, शके 1948 अर्थात 19 ऑगस्ट 2026. मंडळी, खरीप हंगामात पाऊस, आर्द्रता आणि ढगाळ वातावरण यामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. रोगांचा प्रादुर्भाव वेळीच ओळखला तर पिकांचं नुकसान आपल्याला टाळता येतं. आज आपण खरीप पिकांवरील महत्त्वाचे रोग आणि त्यांचं व्यवस्थापन याविषयी जाणून घेऊया. उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे कुडाळ येथील वनस्पती रोगशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर राजेश राठोड यांच्याकडून. त्यांच्याशी बातचीत केले गायत्री भरणकर यांनी. मंडळी नमस्कार. मंडळी, आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि अशावेळी खरीप पिकांची लागवड आपण सगळीकडेच करतो. पण काय होतं, पाऊस, आर्द्रता आणि अनुकूल हवामान यामुळं अनेक प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव आपल्या पिकांवर होत असतो. या रोगांची नेमकी लक्षणं जर ओळखता आली नाहीत तर नक्कीच आपल्याला पुढं जाऊन नुकसान सहन करावं लागतं. म्हणूनच ही लक्षणं ओळखणं आणि त्याचं योग्य प्रकारे व्यवस्थापन करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. मंडळी, आज आपण या विषयावरच मार्गदर्शन करून घेणार आहोत आणि त्यासाठी आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर राजेश राठोड सर यांना. राठोड सर हे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीला संलग्न असलेल्या उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे कुडाळ इथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. वनस्पती रोगशास्त्र हा त्यांचा मुख्य विषय आहे. सर नमस्कार. नमस्कार मॅडम. सर, सुरुवातीला आम्हाला सांगा की वनस्पतीचे रोग म्हणजे नेमकं काय असतं? रोग आपणास सर्वांना सर्वश्रुतच आहे. रोग म्हटलं की कुठल्या तरी प्रकारचा आजार असतो. हो. मग तो मानवामध्ये असो, प्राण्यांमध्ये असो, त्याचप्रमाणे वनस्पतीमध्ये सुद्धा रोग असतात. वनस्पतीच्या सामान्य वाढी, विकास आणि शारीरिक क्रियांमध्ये दीर्घकाळ किंवा सतत होणारा असामान्य आणि हानिकारक बदल, ज्यामुळे वनस्पतीच्या वाढीवर, गुणवत्तेवर किंवा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो, त्याला वनस्पती रोग असे म्हटले जाते. अच्छा, बरं, मग या रोगांचं खरीप हंगामात प्रमाण जास्त असतं का? अर्थातच. आता मी आपणास अगोदर सांगितल्यानुसारच याचा जो आहे ते वनस्पतीच्या वाढीवरती अनिष्ट परिणाम होतो. आणि हे रोग निर्माण करणारे 3 घटक असतात. त्यालाच आमच्या म्हणजे वनस्पती रोगशास्त्राच्या भाषेमध्ये रोगाचा त्रिकोण, डिसीज ट्रायंगल असं म्हटलं जातं. आणि हे रोग निर्माण करण्यासाठी जे 3 आवश्यक घटक आहेत त्याच्यामध्ये पहिला घटक हा रोगकारक म्हणजे पॅथोजन, जो रोग निर्माण करतो. ज्याच्यावर रोग निर्माण केला जाते तो संवेदनशील वनस्पती म्हणजे होस्ट. आणि हे असताना त्यांना एक अनुकूल वातावरण लागतो. जेव्हा हे 3 घटक एकत्र येतात त्यावेळेसच रोगाची निर्मिती होते. आणि ही जी काही अनुकूल वातावरण आहे हे खरीप हंगामात त्यांना अधिकच अनुकूल असतात. कारण खरीप हंगामामधला सततचा पाऊस, शेतात साचणारे पाणी, हवेतील जास्त आर्द्रता, उष्ण तापमान यामुळे विशेषतः बुरशीजन्य आणि जीवाणूजन्य रोगाचा प्रसार होतो. आणि त्याचप्रमाणे जर पिकांची लागवड दाट झालेली असेल तर या रोगांचा अतिजलद प्रसार होतो. त्याचप्रमाणे विषाणूजन्य रोगाचा प्रसार हा रसशोषक किडीमार्फत केला जातो. बरं सर, आपल्याकडे भात हे अतिशय महत्त्वाचं असं पीक आहे आणि सगळीकडे जवळपास ते होतं. तर या भात पिकावरचे प्रमुख रोग कोणते आहेत ते सांगा. भात पिकाखालील क्षेत्र आपल्याकडे खरोखरच पूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर जवळपास 16.82 लाख हेक्टर एवढं क्षेत्र भात पिकाखाली आहे. आणि कोकणामध्ये तर हे एक महत्त्वाचं अन्नपीक म्हणून घेतलं जाते. त्याचप्रमाणे विदर्भामध्ये सुद्धा भात पिकाखालील लागवडीखालील क्षेत्र आहे 7.56 लाखापर्यंत होत आहे. हे असं असल्यामुळे भातावर आपल्याला विशेष करून लक्ष द्यावं लागतं. भातामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रोगाचा प्रादुर्भाव होत असतो. याच्यामध्ये जसं करपा, नंतर जीवाणूजन्य करपा, तपकिरी ठिपके, पर्णकोश करपा, पर्णकोश कूज किंवा इतर विषाणूजन्य रोग, ह्या अशा सगळ्या रोगांचा याच्यावरती प्रादुर्भाव होत असतो. परंतु रोग जर म्हटलं तर रोग हे ओळखण्यासाठी आपणास लक्षणे माहीत असणं आवश्यक असते. आणि लक्षणावरून रोगाचं आपल्याला निदान करता येतो. हे दोन्ही एकमेकाला पूरक असतात. एक तर लक्षणाच्या वरून रोगाला नाव दिलेलं असते
किंवा रोगाच्या नावावरून तुम्ही लक्षणे कशी आहेत हा एक अंदाज बांधू शकता. अच्छा. उदाहरणादाखल घ्यायचं असेल तर कडा करपा. हं. कडा करपामध्ये काय होतं, पानांच्या कडा करपल्यामुळे या रोगाला कडा करपा असं म्हटलं जाते. हं. आता हे जे रोगग्रस्त पाने आहेत हे कडेकडून मध्य शिरेच्या दिशेने करपत जातात हं. आणि याच्यामुळेच याला कडा करपा म्हटलं जातं. बरं. आणि हा जो रोग आहे हा जीवाणूजन्य रोग आहे, जीवाणूमुळे होणारा रोग. हं. आणि तुम्ही जर सकाळच्या वेळेस शेतामध्ये गेलात तर पानांच्या खालच्या बाजूला दुधाळ रंगाचे दवबिंदूसुद्धा साचलेले दिसतात. दुसरा जो रोग आहे जो भातावरती आढळला जातो तो आहे करपा. हं. करपा हा बुरशीजन्य रोग आहे. ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पडणारा पाऊस यामुळे या रोगाचे निर्मिती आणि प्रसाराला मदतच होते. तर करपामध्ये पानावरती दोन्ही बाजूंना निमुळते आणि मध्यभागी करड्या रंगाचे तपकिरी ठिपके दिसतात. पेरावरील प्रादुर्भावामुळे पेर कुजतोय आणि मोडते. लोंबीचा देठसुद्धा काळा पडतो आणि तो कुजतो आणि ते देठ मोडते. यालाच मानमोडी असे सुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर येणारा रोग तपकिरी ठिपके. हं. हे नावाप्रमाणेच पानांवरती अंडाकृती आकाराचे व तपकिरी रंगाचे ज्याला पिवळसर वलय असतात असे असंख्य ठिपके आढळून येतात. असे सगळे असंख्य ठिपके एकत्र मिळून तो पान करपतो. त्याचप्रमाणे पर्णकोश करपा. या पर्णकोश करपामध्ये चुडाच्या तळाशी खोडावर तपकिरी रंगाचे अनियमित आकाराचे लांबट ठिपके तयार होतात. हं. रोगट भागात बुरशी शिरून खोड कमकुवत करते आणि याच्यामुळे रोप कोलमडते आणि अशा प्रकारच्या रोगग्रस्त भागावरती काळी बुरशी बीजे दिसतात. असे असंख्य प्रकारचे रोग भातावरती आढळून येतात. पण हे मी आपणास जे सांगितलं हे महत्त्वाचे असे भातावर प्रमुख रोग आढळणारे आहेत. प्रमुख असे रोग आहेत. बरं मग आता या रोगांचं व्यवस्थापन कसं करायचं, काय उपाययोजना करायची? हां मॅडम, तुम्ही व्यवस्थापन हा शब्द खूप समर्पक असा वापरलेला आहे. कारण व्यवस्थापन म्हटलं की रोग होऊ नये आणि झाला तर त्याची तीव्रता कमी राहावी हं. आणि पिकांचे नुकसान कमीत कमी व्हावे यासाठी विविध उपाययोजना जी केली जाते त्याला व्यवस्थापन असं म्हटलं जातं. बरोबर. आणि दुसरा जो शब्द वनस्पती रोगशास्त्रामध्ये वापरला जातो तो आहे नियंत्रण. हं. नियंत्रण हे रोग दिसल्यानंतर आपल्याला फवारणी करावा लागतो. म्हणून व्यवस्थापन जर केलं तर याच्यामध्ये आपण येणारे जे रोग आहेत त्याचा अटकाव करू शकतो. हं. आता भात पिकावरती अनेक रोग एकाच वेळी येण्याची शक्यता असते. बरं. अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक रोगासाठी वेगवेगळी उपाययोजना करणे शेतकरी बांधवांना आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. म्हणून रोग नियंत्रणासाठी एकात्मिक उपाययोजना अवलंबन करावीत. हं. यामध्ये जे सुरुवातीला येते ते शेतीची स्वच्छता. याच्यामध्ये जी पूर्वीची जी काही पिकं आहेत ती कापणीनंतर त्याची धसकटी नष्ट करावीत. बांधावर असलेला तणांचा नाश करावा हं. आणि एकंदरीत म्हणजे शेती जी आहे ही स्वच्छ ठेवावी. त्याचप्रमाणे व्यवस्थापनामध्ये दुसरी जे येते ते लागवडीसाठी रोग प्रतिकारक जातीचा वापर करावा. अच्छा. जसं करपा रोगासाठी कर्जत 1, सह्याद्री कर्जत 5, सह्याद्री 4, कर्जत 9, कर्जत शताब्दी इतर जातीचा वापर करू शकता. हं. कडा करपा रोगासाठी कर्जत 1, सह्याद्री 2, सह्याद्री 3, फोंडाघाट 1, रत्नागिरी 5, पालघर 1, कर्जत 5 इत्यादी जे काही रोगप्रतिकारक जाती विद्यापीठाने विकसित केलेली आहे हं. हं. त्याचा अवलंब शेतकरी बांधव करू शकतात. आणि ज्यावेळेस आपण बीज प्रक्रियासाठी जातो तर त्यावेळेसच भाताचं जर आपण उदाहरण घेतलं तर पेरणीपूर्वी भाताच्या बियाण्याला 3% मिठाच्या द्रावणाची प्रक्रिया करणे आवश्यक आहे. याच्यामध्ये काय होतं की जे अनावश्यक बीज आहेत जे रुजणार नाहीत हं. हं. अशा प्रकारचे जे बीज आहेत ते आपण तिथेच काढून घेऊ शकतो. म्हणजे ज्यांची उगवण क्षमता कमी असेल असे बीज आपण वेगळे करू शकतो. याच्यासाठी 3% मिठाच्या द्रावणाची प्रक्रिया करणे आवश्यक आहे. 3% म्हणजे 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मीठ मिसळून त्याचं द्रावण करावं. हं. आवश्यकतेनुसार द्रावण घ्यावं आणि त्याच्यामध्ये मिठाचे बीज हे टाकावेत. याच्यामध्ये जे तळाशी साचलेले बीज आहेत हं. हे पेरणीसाठी चांगले आणि योग्य निरोगी असे असतात हां. आणि जे बीज वर तरंगलेले असतात ते पेरणीसाठी उपयोगी नसतात. नसतात. एकतर ते पोचट आहे म्हणा किंवा उगवण क्षमता कमी असलेले आहेत. अशा प्रकारचे बीज आपण या ठिकाणी वेगळे करू शकतो. त्यानंतर ह्या बियांना स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून त्याला सावलीमध्ये वाळवावे बरं. आणि त्याच्यानंतर त्याला पुन्हा प्रति किलो 2.5 ग्रॅम प्रमाणे थायरम
या बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी. म्हणजे व्यवस्थापनामध्ये ही अतिशय महत्वाची अशी प्रोसिजर आहे. हो, आणि याच्यानंतर जे आपण जाणार हे व्यवस्थापनाचेच मुद्दे आहेत, पण ते येतात नियंत्रणाखाली. बरं. म्हणजे रोग निर्मिती झाल्यानंतर किंवा रोगाची लक्षणे आपल्याला तिथे आढळून आल्यानंतर आपण त्याच्या नियंत्रणासाठी बुरशीनाशकाचे वापर करू शकतो. बरं. जसं कर्पारोगाच्या नियंत्रणासाठी ट्रायसायक्लाझोल 10 ग्रॅम, आयसोप्रोथिओलेन 20 मिली, डायफेनकोनॅझोल 10 मिली यापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी. कडाकरपा जो जीवाणूमुळे होतो या रोगाच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड 25 ग्रॅम सोबत स्ट्रेप्टोसायक्लिन सल्फेट 5 ग्रॅम याची 10 लिटर पाण्यातून एकत्रित फवारणी करावी. अथवा सुडोमोनास फ्लुरोसन्स या जैवनियंत्रकाची 200 मिली 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी. नंतर तपकिरी ठिपके ह्या रोगाच्या नियंत्रणासाठी मँकोजेप 25 ग्रॅम किंवा झायनेप 25 ग्रॅम किंवा थायोफिनेट मेथिल 10 ग्रॅम किंवा कार्बेंडेजिम 10 ग्रॅम याची प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी. त्याचप्रमाणे पर्णकोश कर्पारोगाचे नियंत्रणासाठी हेक्झॅकोनॅझोल किंवा प्रॉपिकोनॅझोल यापैकी कुठल्याही एका बुरशीनाशकाची 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी. बरं. म्हणजे हे काही नियंत्रणाचे चांगले उपाय आहेत. होय. तर भाताप्रमाणेच नाचणीला सुद्धा आपल्याकडे खूप प्राधान्य दिलं जातं. हो. तर नाचणी पीक जिथं घेतलं जातं तिथे साधारणतः कोणत्या प्रकारचे प्रमुख रोग दिसून येतात? नाचणीमध्ये सुद्धा करपा, पानावरील ठिपके, मर, तांबेरा इत्यादी प्रकारचे प्रमुख रोग आढळतात. आता करपा पिकांमध्ये करपा रोगांबद्दल बोलायचं झाल्यास करपा रोगात पानावर जांभळट व तपकिरी पिवळसर ठिपके तयार होतात आणि अनुकूल वातावरण भेटलं तर हे सगळी ठिपके एकत्र येतात आणि त्याच्यानंतर संपूर्ण पान करपते. रोगाचा प्रादुर्भाव कणीस आणि ताटावर सुद्धा होतो. या रोगाचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रतिकारक्षम वाणांची लागवड करावी. जसे कोत 3, HR 374, दापोली नंबर 1, दापोली नंबर 2 असे काही प्रतिकारक्षम वाण आहेत जे विद्यापीठाने निर्मित केलेले आहेत. अशा वाणांचे वापर करू शकता. त्याचप्रमाणे कार्बेंडेजिम किंवा ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी. याबद्दल मी थोडंसं विश्लेषणपूर्वक सांगू इच्छितो की ट्रायकोडर्मा हे एक जैविक बुरशीनाशक आहे. ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया ही प्रत्येक बियाणाला केली तर जे जमिनीतून संसर्ग होणारे रोग आहेत या रोगाचा नायनाट पूर्णतः होत असतो. ट्रायकोडर्मा ही बुरशी इतर बुरशीच्या धाग्यामध्ये वाढून त्यांचा नायनाट करत असते आणि ट्रायकोडर्मा आणि कार्बेंडेजिम याची जर आपल्याला बीजप्रक्रिया करायची असेल तर याच्यामध्ये कार्बेंडेजिमची बीजप्रक्रिया अगोदर करावी आणि त्याच्यानंतर ट्रायकोडर्माची बीजप्रक्रिया करावी. त्याचप्रमाणे रोगाची सुरुवातीची लक्षणे दिसतात शिफारसीत जी बुरशीनाशके आहेत जसं ट्रायसायक्लाझोल किंवा आयसोप्रोथिओलेन किंवा कार्बेंडेजिम किंवा एडिफेनफॉस यांची दिलेल्या मात्रेनुसार फवारणी करावी आणि आवश्यकता भासल्यास दुसरी फवारणी ही 10 ते 15 दिवसाच्या अंतराने करावी. सर, भात, नाचणी ही आपली मुख्य पिकं आहेत. हो. पण याचबरोबर कडधान्य पिकं सुद्धा आपल्याकडे बऱ्याच प्रमाणात घेतली जातात. हो. म्हणजे तूर म्हणा, मूग म्हणा, उडीद म्हणा, ही जी प्रमुख कडधान्य पिकं आहेत त्यांच्यावरही कोणते रोग येतात आणि त्यासाठी काय करता येईल? हो मॅडम. आता कुठल्याही प्रकारची वनस्पती असेल, कडधान्य असेल किंवा दुसऱ्या तेलबिया पिके असतील, कुठल्याही वनस्पती असो किंवा फळझाडे असो, त्याच्यावरती रोग हे असतातच. त्या रोगाचं योग्य वेळेस निदान करून त्याचे व्यवस्थापन करणे अतिआवश्यक असते. तुरीमध्ये मर रोग, नंतर स्टेरिलिटी मोझाईक ज्याला वांझे रोग म्हटलं जातं, करपा, पानावरील ठिपके आणि भुरी हे रोग प्रामुख्याने आढळतात. मुगामध्ये पिवळा मोझॅक, भुरी, सर्कोस्पोरा ठिपका, चारकोल रॉट असे रोग आढळून येतात. त्याचप्रमाणे उडीदामध्ये पिवळा मोझॅक, सर्कोस्पोरा ठिपका, भुरी आणि मर हे प्रमुख रोग आहेत. तूर, मूग आणि उडीद या तिन्ही पिकामध्ये जो सामान्य रोग आढळला जातो तो आहे मर रोग आणि हा प्रमुख रोग आहे. बरं, या मर रोगाविषयी काय सांगाल? म्हणजे तो नेमका कसा ओळखावा, काय लक्षणं दिसतात त्याची आणि त्याचं त्यानंतर व्यवस्थापन कसं करावं? मर रोग मी आपणाशी अगोदरच सांगितल्यानुसार जे रोगांना नाव दिलेले असतात हे लक्षणावरून दिलेले असतात. आता मर या शब्दामध्येच तो झाडाची मर झालेले हे आपल्याला ज्ञात होते. या मर रोगामध्ये जो झाड आहे ते हिरवा झाड हा अचानक कोमेजतो आणि संपूर्णतः वाळून जातो.
पण ही जी काही वाळण्याची किंवा तो झाड सुकण्याची प्रक्रिया आहे ही एकदम न होता अगोदर सुरुवातीला पाने ही पिवळी पडतात, नंतर ती कोमेजतात आणि काही दिवसानंतर ती पाने गळून पडतात. आणि हा जो रोग आहे हा फ्युजारियम नावाच्या बुरशीमुळे होते. ही बुरशी जमिनीत वास्तव्य करते, त्यामुळे ती मुळावाटे त्या वनस्पतीमध्ये प्रवेश करते आणि ते त्याच्यामधले जे वॅस्क्युलर टिश्यूज आहेत, जे वाहक आहेत, त्याच्यामध्ये हे आपलं साम्राज्य पसरवते. याच्यामुळे काय होते की त्यामध्ये जे वहन होणारे पाणी आहेत किंवा इतर अन्नद्रव्य आहेत यांना आळा बसतो आणि हे पानापर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे पाने पिवळी पडतात आणि जे काही वनस्पती आहे, तूर असेल, मूग असेल, उडीद असेल, यांची कालांतराने तिथे मर होते. बरं सर, तुरीवरती जो मर रोग आहे किंवा इतरही अनेक जे काही रोग आहेत त्यांचं व्यवस्थापन कसं करायचं या संदर्भात सांगा आता. हां, तुरीवरील मर रोगाचं व्यवस्थापन करण्यासाठी प्रतिकारक्षम वाण वापरावेत, जसे BDN 736, BDN 1, BSMR 853 असे वाणाचा वापर करू शकता. त्याचप्रमाणे ज्यावेळेस तूर किंवा इतर पिकांची आपण पेरणी करतो त्या बियाण्याला बीजप्रक्रिया करणं हे अत्यावश्यक असते. बीजप्रक्रिया केल्यामुळे जमिनीत वास्तव्य करणाऱ्या बुरशीमुळे जे रोग उद्भवतात त्याचा रोगांचा जो प्रसार म्हणा किंवा त्याचे प्रादुर्भाव आपण कमी करू शकतो. नक्की. बियाण्याला बीजप्रक्रिया करत असताना बुरशीनाशकाची प्रक्रिया ही प्रथम करावी. आता बियाण्याला बुरशीनाशक जे बीजप्रक्रियासाठी वापरलं जातात, तुरीसाठी थायरम हे बुरशीनाशक 2.5 ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे वापरावेत. आणि त्यानंतर ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी. ट्रायकोडर्मा ही एक जैविक बुरशीनाशक आहे. ती स्वतः बुरशी असून इतर बुरशीच्या धाग्यामध्ये आपली वाढ करते आणि सोबतच अन्नद्रव्यासाठी त्यांच्यासोबत स्पर्धा करते. आणि ट्रायकोडर्माची वाढ ही इतर बुरशीपेक्षा जलद गतीने असल्यामुळे त्या बुरशीचा नायनाट होतो. त्याचप्रमाणे शेतामध्ये मर रोगग्रस्त झाड आढळून आल्यास ते अशी झाडे मुळासकट काढून नष्ट करावीत आणि त्या ठिकाणी पुन्हा कार्बेंडाझिम किंवा इतर बुरशीनाशकाची जिरवणी करावी. याच्यासाठी पाण्याचा चांगला निचरा ठेवावा आणि उन्हाळ्यात खोल नांगरट करावी. बरं, आपल्याकडे कपाशी म्हणजे कापूस याचंही खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. तर यावरचे प्रमुख रोग कोणते आहेत आणि त्यांचं नियंत्रण कसं ठेवायचं याविषयी आता आम्हाला सांगा. कपाशीला विदर्भामध्ये पांढरे सोने म्हटलं जातं. नक्की. कारण कपाशीचं जे पीक आहे ते त्यांना एक आर्थिक उन्नतीसाठी सुद्धा मदत करत असतं. आणि इतर वनस्पतीप्रमाणे कपाशीवरती सुद्धा विविध प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. यामध्ये बुरशीमुळे होणारी रोग, जीवाणूमुळे होणारी रोग, विषाणूमुळे होणारे रोग आणि काही जी अन्नद्रव्याची कमतरता आहे यामुळे निर्माण होणारी विकृती. आपण याच्यामध्ये प्रामुख्याने जर काही रोग बघितले जे प्रमुख रोग आहेत तर याच्यामध्ये अणुजीवी करपा, दहिया किंवा एक अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे येणारा लाल्या अशा प्रकारच्या विकृतीचा प्रादुर्भाव आढळून येतो. अणुजीवी करपा हा ओळखण्यासाठी त्याची जी लक्षणे आहेत ती पानावर प्रथम कोणात्मक तेलकट स्वरूपाचे व नंतर काळसर तपकिरी रंगाचे ठिपके आढळून येतात. पानांच्या शिरा आणि झाडांच्या फांद्या ह्या काळ्या पडतात. त्यामुळे या रोगाला इंग्रजीमध्ये ब्लॅक आर्म ऑफ कॉटन असं सुद्धा म्हटलं जातं. कालांतराने पाने गळून पडतात. यामुळे बोंडावर तेलकट काळपट डाग पडतात, बोंडे उमलत नाही आणि बोंडातील कापूस पिवळा पडून कापसाची प्रत खालावते. या अणुजीवी करपा या रोगाचे व्यवस्थापन करण्यासाठी आपण कार्बेंडाझिम 1 ग्रॅम अधिक थायरम 3 ग्रॅम प्रति किलो बियाणेप्रमाणे बीजप्रक्रिया करू शकतो. आणि दुय्यम संसर्ग टाळण्यासाठी 1 ग्रॅम स्टेप्टोसायक्लिन सोबत 25 ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी. कापसावर आढळणारा दुसरा रोग म्हणजे दहिया. नावाप्रमाणेच पानावर दही शिंपटल्यासारखे पांढरे ठिपके तयार होतात आणि जास्त प्रादुर्भाव झाले तर पाने, पात्या, फुले आणि अपरिपक्व बोंडे गळून पडतात. या रोगाचे व्यवस्थापन करण्यासाठी उपलब्धतेनुसार 300 मेश गंधकाच्या भुकटीची हेक्टरी 20 ते 25 किलो या प्रमाणात धुरळणी करावी किंवा पाण्यात मिसळणारे गंधक 25 ग्रॅम 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी किंवा कार्बेंडाझिम 10 ग्रॅम 10 लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
सर, ही झाली प्रमुख पिकं. आपल्याकडे विविध प्रकारच्या भाजीपाल्यांचं सुद्धा उत्पादन घेतलं जातं. यामध्ये वांगी, टोमॅटो, मिरच्या किंवा वेलवर्गीय सुद्धा अनेक भाज्या असतात. तर यांच्याविषयी आम्हाला थोडक्यात सांगा. सुरुवातीला सांगा की टोमॅटो किंवा वांगी पिकावरती सुद्धा जो मर रोग दिसून येतो, त्याची नेमकी लक्षणं कोणती आहेत? आता मर रोगाची ही लक्षणे कुठल्याही प्रकारचं पीक असेल तर त्याच्यामध्ये सर्व सामान्यतः सारखेच असतात. जसे की झाड अचानक कोमेजते, पाने पिवळी पडून सुकतात, मुळे किंवा खोडाचा तळभाग हा कुजतो. कारण हे जे काही मर रोग आहे हा जमिनीत वास्तव्य करणाऱ्या बरोबर. बुरशीमुळे होतो खरं. आणि ही बुरशी मुळावाटे आतमध्ये प्रवेश करून पूर्ण झाडाला वाळवते. हां. तर याचे व्यवस्थापन करण्यासाठी टोमॅटो आणि वांगी पिकामध्ये पेरणीपूर्वी 3 ते 4 दिवस वाफ्यावर 1% बोर्डो मिश्रणाची भिजवण करावी. बरं. पीक फेरपालट करावा. ट्रायकोडर्माने बियाणे प्रक्रिया करावी. पाण्याचा निचरा चांगला ठेवावा. त्याचप्रमाणे रोगग्रस्त जी झाडे आहेत ती उपटून नष्ट करावीत. सर, मिरचीमध्ये सुद्धा हा मर रोग दिसून येतो की आणि कोणता रोग दिसून येतो आणि त्याची काय लक्षणं असतात? मिरचीमध्ये प्रामुख्याने आढळणारा जो रोग आहे तो फळकूज. बरं. तर फळकूज जे आहे हे फळांवरती गोल खोल गेलेले काळपट ठिपके दिसतात. फळे कुजतात व गळून पडतात. आणि या फळकूज या रोगाच्या व्यवस्थापनासाठी रोगग्रस्त फळे काढून नष्ट करावीत. बरं. आणि कार्बेंडेजिम 1 ग्रॅम प्रति लिटर किंवा मँकोजेब 2.5 ग्रॅम प्रति लिटर याची फवारणी करावी. बरं, ज्या वेलवर्गीय भाज्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने आणि सर्रास वापरली जाणारी भाजी म्हणजे काकडी. रोजच्या आहारामध्ये आपल्या असते ती. तर या काकडीवरती भुरी हा रोग येतो, बरोबर हो ना? हो. तर त्याविषयी सांगा, काय लक्षणं असतात? आता भुरी जे रोग आहे, भुरी रोग म्हणजे याच्यामध्ये पांढरट रंगाची पावडर त्या पानावरती पसरते. बरं. पानावर पांढऱ्या पिठासारखा थर दिसतो. त्याच्यामुळे पाने पिवळी पडून सुकतात आणि पर्यायाने उत्पादन कमी होतो. याचे व्यवस्थापन करण्यासाठी सल्फर 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी घेऊन फवारणी करावी. आणि काकडी वर्गीय जेवढे पीक आहे त्याच्यामध्ये हवा खेळती राहील अशी त्यांची लागवड करावी. बरोबर, हे अतिशय महत्त्वाचं आहे. हो. सर, काकडीवरती आणखी कोणते रोग येतात? काकडी वर्गीय पिकांमध्ये भुरीप्रमाणेच दुसरा महत्त्वाचा रोग आहे केवडा, ज्याला डाउनी मिल्ड्यू असं म्हटलं जाते. बरं. हे केवडा रोगामध्ये किंवा डाउनी मिल्ड्यू रोगामध्ये पानाच्या वरच्या बाजूस पिवळे कोनीय ठिपके दिसतात आणि खालच्या बाजूला करड्या जांभळ्या रंगाची बुरशी दिसते आणि अशा प्रकारची पाने वाळतात. अच्छा. डाउनी मिल्ड्यू या रोगाचं व्यवस्थापन करण्यासाठी मेटॅलॅक्सिल आणि मँकोजेब याचं एकत्रित मिश्रण असलेलं 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून याची फवारणी करावी. आणि सोबतच शेतात पाणी साचू देऊ नये. रोगग्रस्त पाने काढून नष्ट करावीत. अच्छा. आणखी एक मुख्य पीक म्हणजे भेंडी. हो. तर भेंडीवरती सुद्धा हेच रोग येतात की आणि काही वेगळे रोग आहेत? हां, याचप्रमाणे भेंडीवर येणारा महत्त्वाचा रोग हा हळद्या रोग म्हटला जातो. अच्छा. आतापर्यंत आपण जी रोग बघितली ही जीवाणू आणि बुरशीमुळे होणारी होती. आणि हळद्या रोग, ज्यालाच पिवळी शिरा मोजाईक म्हटला जातो, हा जो रोग आहे हा विषाणूमुळे होतो. अच्छा. आणि हे जे विषाणू असतात ह्या विषाणूचा वहन हे रसशोषक करणारे किडीमार्फत होत असते. म्हणून अशा प्रकारचे विषाणूजन्य रोग बघत असताना किंवा त्याची लक्षणे अभ्यासत असताना आपणास हे माहीत असणे किंवा ही खात्री करणे आवश्यक असते की पानाच्या खालच्या बाजूला कुठल्या प्रकारचे रसशोषक किडी आढळतात का. अच्छा. कारण विषाणूजन्य रोग आणि अन्नद्रव्याची कमतरता ह्यामध्ये बरेच साम्य दिसून येते. परंतु विषाणूजन्य रोगांची ओळखण्याची खूण म्हणजे जी काही रसशोषक किडी तो विषाणू वाहून नेतात त्यांची तिथं असलेली उपलब्धता. तर नावाप्रमाणेच पिवळी शिरा मोजाईक किंवा हळद्या यामध्ये पानाच्या शिरा ह्या तेवढ्या पिवळ्या पडतात आणि उर्वरित पान हा हिरवाच राहतो. पर्यायाने या विषाणूजन्य रोगांमुळे झाडाची वाढ खुंटते, फळे लहान व विकृत होतात आणि अगोदरच मी सांगितल्यानुसार या रोगाचा प्रसार रसशोषक किडी म्हणजे पांढऱ्या माशीमार्फत होतो. आणि यामध्ये जर व्यवस्थापन करायचे असल्यास रोगप्रतिकारक वाण वापरावेत, जसे परभणी क्रांती, वर्षा उपहार इत्यादी प्रकारच्या भेंडीचा आपण वापर करू शकतो. अच्छा. या रोगाचा प्रसार जो आहे तो पांढऱ्या माशीमार्फत होत असल्यामुळे पांढऱ्या माशीचे नियंत्रणाकरिता कीडनाशकाचा वापर करावा. बरं. डायमेथोइट 1 मिली 1 लिटर पाण्यात मिसळून आपण फवारावे.
रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. त्याचप्रमाणे पिकामध्ये पिवळ्या रंगाची चिकट कार्ड ठेवावी, ज्याला पांढऱ्या माश्या आकर्षून चिकटतात. सर, आपण अत्यंत महत्त्वाची अशी जी पिकं होती त्याविषयी जाणून घेतलं, पण एक सामान्य गोष्ट म्हणून असं सांगा की शेतकऱ्यांनी रोग दिसताच लगेच काही औषध फवारणी करावी की आणि काही उपाययोजना कराव्यात? नाही, शेतकऱ्यांनी रोग दिसताच लगेच औषध फवारणी करू नये. म्हणजे सर्वप्रथम रोगाचे अचूक निदान अत्यंत आवश्यक आहे. बरोबर. प्रत्येक रोगासाठी एकच औषध उपयोगी ठरत नाही. उदाहरणार्थ, बुरशीनाशक विषाणूजन्य रोगावर प्रभावी ठरत नाही. चुकीच्या औषधामुळे अनावश्यक खर्च होऊ शकतो. तसेच औषध प्रतिकार क्षमता आणि अवशेषांच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे फवारणी करण्यापूर्वी रोगाचे योग्य निदान करून लेबलवरील मात्रा, प्रतीक्षा कालावधी आणि कृषी विद्यापीठाच्या अद्ययावत शिफारशींचे पालन करणे आवश्यक आहे. सर, जाता जाता आमच्या सर्व शेतकरी बांधवांना या खरीप पिकांमध्ये जी उत्पन्न घेतली जातात त्यावर जे रोग येतात ते टाळण्यासाठी एक सामान्यतः काय काळजी घ्यावी याबद्दल काय सांगू शकाल? हो, शेतकरी बांधवांनी काही मूलभूत बाबी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. जसं की प्रमाणित बियाणे, निरोगी, प्रमाणित आणि रोगप्रतिकारक वाणांचेच बियाणे वापरावे. प्रत्येक बियाण्यालाही बीज प्रक्रिया पिकानुसार शिफारशीत जैविक किंवा रासायनिक घटकाने बीज प्रक्रिया करावी. नंतर पिकांची फेरपालट, एकाच पिकांची किंवा त्याच कुळातील पिकांची वारंवार लागवड टाळावी. शेताची स्वच्छता, रोगट झाडे, तण आणि पिकांचे संक्रमित अवशेष नष्ट करावेत. संतुलित खतांचा वापर करावा. माती परीक्षणानुसार खते द्यावीत. नत्राचा अतिरेक टाळावा. अतिदाट लागवड टाळून हवा आणि सूर्यप्रकाश खेळता ठेवावा. रोपांमधील योग्य अंतर ठेवावे. सोबतच आठवड्यातून किमान एकदा पिकाचे निरीक्षण करावे, म्हणजे नियमित पाहणी आवश्यक आहे. त्याचप्रमाणे जे वाहक कीड आहेत, जे रसशोषक किडी आहेत, पांढरी माशी, मावा, तुडतुडे यांचे एकात्मिक व्यवस्थापन करावे. आणि सगळ्यात महत्त्वाचं योग्य निदान, म्हणजे रोग, कीड आणि अन्नद्रव्यांची कमतरता यातील फरक ओळखूनच उपाययोजना करणे आवश्यक आहे. सर, आज आपण इथे आलात आणि महत्त्वाची जी खरीप पिकं आहेत त्यावरती जे रोग येतात त्यांची लक्षणं कोणती आणि त्यांचं व्यवस्थापन कसं करायचं याबद्दल अतिशय उपयुक्त अशी माहिती आमच्या सर्व शेतकरी बांधवांना दिली. त्याबद्दल त्यांच्यातर्फे आणि आकाशवाणीतर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. खरीप पिकांवरील महत्त्वाचे रोग आणि त्यांचं व्यवस्थापन याविषयी डॉक्टर राजेश राठोड यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकलीत. मंडळी, आता कार्यक्रमातून निरोप घेण्याची वेळ झाली, तेव्हा आजच्या कार्यक्रमातून मी ऋचा गद्रे आपला निरोप घेते. पण पुन्हा भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार. आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. निवेदन केलं होतं ऋचा गद्रे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे.